मित्रांनो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे म्हणा किंवा सततच्या पावसामुळे म्हणा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकाव्यतिरिक्त इतर काही फळपिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. अशाच मित्रांनो पिकांची नुकसान भरपाई आता इकडे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांसाठी नुकसान भरपाई देणं चालू झालेलं आहे. केवायसी वगैरे चालू झालेली आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये. परंतु मित्रांनो इतर पिकांचं काय? इतर पिकांना नुकसान भरपाई कधी मिळेल? तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचविषयी सविस्तरपणे थोडंसं डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत. अशातच मित्रांनो अमरावती जिल्ह्यात सुद्धा जवळपास सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर या संत्रा पिकाच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांनी आता या सरकारकडे मागणी केलेली आहे की आम्हाला संत्रा पिकाचं जे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याची नुकसान भरपाई द्यावी. तर यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या या पावसामुळे संत्रा पिकाचे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर त्यामध्ये तिवसा तालुक्यात, आता अमरावती जिल्ह्यात तर नुकसान झालेलं होतं, परंतु तिवसा तालुक्यामध्ये, अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात म्हणजे जे इतर तालुके आहेत त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं होतं. तर याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारीला तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा देऊन तिथे निवेदन दिलं की बाबा आम्हाला संत्रा पिकासाठी नुकसान भरपाई द्या. तर हे नुकसान भरपाई देण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक दिल्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. एक्झॅक्ट किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ते अजून लीक केलेलं नाही, सर्वांसमोर आणलेलं नाही, परंतु नुकसान भरपाई मिळणार याची खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होणार आहेत. त्यासाठी आता पुढची प्रोसेस याद्या तयार करणं चालू झालेलं आहे संत्रा पिकासाठी. आणि याच्यामध्ये VK नंबर जनरेट करून केवायसी वगैरे करावी लागते की काय, की डायरेक्टली काही दुसऱ्या सिस्टीमद्वारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होते काय, त्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु मित्रांनो नुकसान भरपाई संत्रा पिकासाठी मिळणं हे चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना आता जे संत्रा पिकाचं फळपिकांचं उत्पन्न घेतात त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.